त्या देशामध्ये करून गेले असे अण्णाभाऊ साठे यांच्यावर लिहिलेलं एक गीत मी आपल्या पुढे सादर करतो. मला मी गीतकार नाही, काही चुका होऊ शकतील त्या माफ करा, पण मी आपल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी माझे मित्र अरुणजी बेलके आणि राहुल सूर्यवंशी नाही आली का? नाही आली. नाही तर
अनेक धर्म संत, समाजसुधारक, क्रांतिकारी, लेखक, कलावंत आम्हा सर्वांना हजारो वर्षापासून माणसाने माणसाशी माणसासम वागणे म्हणून शिकवण देत येत आहे, संस्कार करत येत आहे. पण अजूनही आपल्याला शिकवण द्यावंच लागत आहे. कमतरता भासतच आहे. अजून आपण उत्क्रांती आणि संस्कृतीच्या प्रक्रियेतच आहोत. आणि या प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की परिस्थिती कितीही अराजक असली, कितीही प्रतिकूल असली, तरी लोकांची चांगला माणूस होण्यासाठी सतत त्यांच्या मनाची मशागत करत राहिलो पाहिजे. तर या मशागत करण्याच्या गरजेतूनच आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असतो, राजकारण करत असतो. राजकारणाशिवाय तर जग चालूच शकत नाही. त्यामुळं कुणीच राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही. आणि काही लोक म्हणतात आमचं राजकारणाशी काही संबंध नाही, आम्ही सामाजिक धार्मिक काम करतो, सांस्कृतिक काम करतो. पण राजकारणापासून अलिप्त या देशात कुणी राहू शकत नाही. राजकारणाच्या माध्यमातूनच आपल्याला समाज चालवावं लागतं. राजकारणाद्वारेच समाज बुडवताही येते आणि समाजाला तारताही येते. कोणतं राजकारण करायचं हे तुमचं तत्वज्ञान ठरवतं, तुमचं दृष्टिकोन ठरवतं, तुमचं हेतू ठरवतं. तर याच कार्यक्रमाच्या संकल्पनेच्या अंतर्गत मी अरुण भेलके आपल्या समोर एक गीत सादर करतोय. मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. मंदिर मस्जिद हिंदू कहता मंदिर मेरा धाम है, मुस्लिम कहता मक्का मेरा अल्लाह का ईमान है. दोनों लड़ते लड़ मरते को. मंदिर मस्जिद नेता ने सत्ता की खातिर कौमवाद से काम लिया, धर्म के ठेकेदारों से मिलकर लोगों को नाकाम किया. भाई बटे टुकड़े टुकड़े में नेता का ही मान बढ़ा, वोट मिले और नेता जीता, शोषण को आधार मिला. वक्त नहीं बीता है अब भी वक्त की कीमत जान लो, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. मंदिर मस्जिद प्रजातंत्र में प्रजा को लूटे ये कैसी सरकार है, लाठी गोली ईश्वर अल्लाह ये सारे हथियार है. प्रजातंत्र में प्रजा को लूटे ये कैसी सरकार है, लाठी गोली ईश्वर अल्लाह ये सारे हथियार है. इनसे बचो और बच के रहो और लड़कर इनसे जीत लो. हक है तुम्हारा चैन से रहना, अपने हक को छीन लो. अगर हो शैतानी से तंग खत्म करो शैतान को. अगर हो तुम शैतानी से तंग खत्म करो शैतान को. धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. मंदिर मस्जिद ज्या भारतीय संविधानाच्या उद्दिष्टाच्या अंतर्गत हा देश चालवला पाहिजे अशी संविधान सभेची अपेक्षा आहे. त्यामध्ये धर्मनिरपेक्ष सेक्युलर हा एक महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे आपल्या देशाचं जे राज्य आहे, जी शासन व्यवस्था आहे, इंडियन स्टेट आहे,
त्या इंडियन स्टेटचं, भारतीय राज्याचं आणि शासन व्यवस्थेचं कोणताच धर्म नाही. या देशामध्ये असणाऱ्या नागरिकांचं, माणसांचं, लोकांचं व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक धर्म असू शकतो, तो त्यांना पाळावं नाही, अशी हे भारतीय संविधानाची उद्देशिका आपल्याला सांगते. पण गेल्या 10 वर्षापासून आपण पाहत आहोत की या देशामध्ये राज्य व्यवस्थेमध्ये गेलेले एक वेगळ्या विशिष्ट उजव्या विचारसरणीचे लोक या देशामध्ये धर्मांध वातावरण निर्माण करत आहे, सांप्रदायिक वातावरण निर्माण करत आहे. माणसांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगळ्याच संकल्पना या देशातल्या नागरिकांवर थोपत आहे आणि या देशातल्या अल्पसंख्याकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना, भीतीची भावना, दुय्यमताची भावना निर्माण होत आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे, द्वेष निर्माण होत आहे, नफरत निर्माण होत आहे. तर या सर्वांविरुद्ध जे जे ममतामयी लोक आहे, समतावादी लोक आहे, ते सर्व लोक आपला आवाज बुलंद करत आहे. सुरुवातीलाच अशा प्रकारच्या विचारसरणीच्या कृत्याला आळा बसावा म्हणून आपल्या देशातल्या बुद्धिमंतांनी, लेखकांनी, कलावंतांनी या देशामध्ये वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधात पुरस्कार वापसीचं आंदोलन केलं होतं. तेव्हापासूनच मोठमोठे लेखक, कलावंत देश संविधानानुसार चालावा, कोणत्याच एका पक्षाच्या विचारधारेनुसार नाही चालावा, यासाठी सर्व बुद्धिवंत कलावंतांनी पुरस्कार वापसीचं आंदोलन केलं होतं आणि या सरकारवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून या देशातले सर्व सजग नागरिक या सरकारवर पाडत ठेवण्याचं, वचक ठेवण्याचं काम करत आहे आणि विविध कार्यक्रम घेत आहे. त्याच कार्यक्रमाचा भाग म्हणजे आजचं हे बहुजन विचार मंचाचा कार्यक्रम आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आयोजकांपैकी एक गोपाल भाऊ अमृतकर हे याच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेला एका गीताच्या माध्यमातून सादर करणार आहे. मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी सांगणारं, या कार्यक्रमामागचा विचार सांगण्यासाठी इथं गीत सादर करावं. गोपाल भाऊ अमृतकर. दादा थोडं आम्ही हटतो दादा. नाही हटू. प्रसिद्ध वक्ते विश्वंभरजी चौधरी इथे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. थोड्या वेळात आता मंचावरती येतील ते. आज खरंच देश संविधानानुसार चाललाय का या विषयावर ते आपल्याला सखोल असं व्याख्यान इथे करणार आहेत. मित्रांनो, आपण पाहतो की या देशामध्ये 75 वर्षामध्ये या 9 वर्षात आपलं जे संविधान आहे ते शाबूत राहणार की नाही हा आता एक प्रश्न झालेला आहे. संविधानामध्ये सांगितलं आहे की आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत, शिक्षण, आरोग्य, निवारा, ह्या मूलभूत अधिकाराला कोणतंही सरकार आलं तरी हात लावता येत नाही. पण हे नालायक मोदी सरकार आणि हे महाराष्ट्रातलं आपलं फडणवीसचं सरकार हे यांनी आता एक जी आर काढला होता की मंदिर सफाई करता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी मंदिर सफाई करता गेलं पाहिजे. मी याच्यावरती याचिका टाकली आणि हायकोर्टामध्ये मी दुपारी 3 वाजता वकिलाला फोन लावला, रात्रोरात पेपरमध्ये वाचल्याबरोबर. आणि वकील म्हणे की हे घटनेमध्येच नाही, कोणत्याही कर्मचाऱ्याला आज मंदिर सफाई करायला लावलं, उद्या हे म्हणणार की एखादी मस्जिद साफ करून द्या, उद्या म्हणणार की एखादी रस्ता साफ करा. शिक्षक तो आदेश असा होता की त्या जिल्हा परिषदच्या सीओनी एक जबाबदारी निश्चिती केली होती. जबाबदारी निश्चित करणं म्हणजे तो एक आदेश झाला आणि हा आदेश कोणत्याही संविधानाला घेऊन नव्हता. म्हणून ती कोर्टामध्ये आपली याचिका मी टाकली आणि कोर्टाने निर्णय दिला की अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची सक्ती करता येत नाही. आपण एक उदाहरण पाहिलं, आपण मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली, त्याच्यावरती हे काही बोलत नाही. 65,000 शाळा या महाराष्ट्रातल्या बंद होत आहेत, शिक्षणाकडे अजिबात लक्ष नाही. आजच्याच पुण्यनगरीला बातमी आहे की आपल्या नवरगावमध्ये एका शाळेचं छत पडलं आणि हे इथं इव्हेंट घेतात. 611 कोटीचा खर्च यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च केला. तुझे ना खरा इतिहास बघ, नाहीतर जिंदगीभर तुझ्या हातात ते झेंडा आणि घंटा देऊन तुझ्या भरोशावर स्वतःचा जय जयकार करून घेतील. ही आजची अवस्था आहे. आणि हे आपका स्वागत हम यहीं कर लेंगे.
सुभाष भाऊ गौर जी, प्लीज सर, प्लीज प्लीज, बस ये नाम का स्वागत कर लेते हैं हम, और सर तैयार हैं. थैंक यू. करून काढला खाणीतून कोळसा, दादा खाणीतून कोळसा, दादा खाणीतून कोळसा, हाडाची गाड करून काढला खाणीतून कोळसा, दादा खाणीतून कोळसा, खाणीतून कोळसा, जागून आमचा जीव गेला नी भरला तुझा किसा, दादा भरला तुझा किसा, दादा भरला तुझा किसा, तवा पद्माच्या कळलं नव्हतं का धर्म आमचा, तवा तू कसं विचारलं नाही की आमची जात कोणती आहे, की आमचा धर्म कोणता आहे, की आमची जात कोणती आहे, आमचा धर्म कोणचा आहे, ही आमची जात कोणची आहे, की आमचा धर्म कोणता आहे, की आमची जात कोणची आहे, आमचा धर्म कोणचा आहे, ही आमची जात कोणची आहे. उपाशी पोटी जेव्हा फिरवला तुझा नांगर, दादा तुझा नांगर, दादा तुझा नांगर, बाजून उन्हात काढली तुझ्या पिकाची रास, दादा पिकाची रास, दादा पिकाची रास, तवा पद्माच्या कैली नव्हती का आमची जमात, तवा तू कसं विचारलं नाही की आमची जात कोणती आहे, तवा तू कसं विचारलं नाही की आमची जात कोणती आहे, तवा तू कसं विचारला नाही की आमची जात कोणची आहे, आमचा धर्म कोणता आहे, की आमची जात कोणची आहे, की आमचा धर्म कोणता आहे, की आमची जात कोणती आहे, आमचा धर्म कोणचा आहे, ही आमची जात कोणची आहे. चिखला दुनिया मी मडक बनवला पाणी प्यालास, तू पाणी प्यालास, तू पाणी प्यालास, चिखला दुनिया मी मडक बनवलं पाणी प्यालास, तू पाणी प्यालास, दादा पाणी प्यालास, वाहुनी दोऱ्या बांध चपला, वाहुनी दोऱ्या बांधल्या चपला वाना घातल्यास, तू वाना घातल्यास, तू वाना घातल्यास, तवा पद्माच्या कसा नाही तू पाटलास, तवा असं विचारलं नाही की आमची जात कोणती आहे, तवा आमचा धर्म कोणचा आहे, ही आमची जात कोणची आहे. तवा तू कसं विचारलं नाही की आमची जात कोणती आहे, की आमचा धर्म कोणता आहे, की आमची जात कोणती आहे, आमचा धर्म कोणता आहे, ही आमची जात कोणची आहे, आमचा धर्म कोणता आहे. ही आमची जात कोणती आहे. बोलो अण्णाभाऊ साठे की. यानंतर राहुलजी सूर्यवंशी आपल्या समोर एक गीत सादर करते अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय घटनेचा तो शिल्पकार आहे, सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, कंठ दाटून ये आमचा पूरलोचना, पूरलोचना. तुझी स्मृती अंतकरणी दुःख कोरता. थोडं ट्रॅक सावध करा. शूद्र म्हणून जे जे मानव हीन लेखले, तमातून काढून त्यातू प्रकाशित केले, प्रकाशित
चंदना परी तुझी जुनी कष्ट सोसले सा ध्यान सूर्य तुझी अमुचा तूच बोधी वृक्ष तूच बोधी वृक्ष तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे दिगंतात वाहे भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे शिल्पकार आहे शिल्पकार आहे पाहुणे आलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुलजी गांधी हे जवळपास 1.5 महिन्यापासून भारत न्याय यात्रा करत आहेत आणि या अगोदर त्यांनी भारत जोडो यात्रा काढून सर्व भारतातील नागरिकांना संविधानाचे जे मानहानी होत आहेत त्याच्या विरोधात एक होऊन त्या मनुवाद्या विरोधात एकत्रित करण्याचं काम त्यांचं विचाराचं काम सुरू आहे. तर या भारत जोडो दरम्यान मी स्वतः भारत जोडो यात्रा चालू असताना मी एक गीत लिहिलं. ते गीत मी आज आपल्या समोर सादर करतो. की बात करो, जात पात के बंधन तोड़ो, मानवता की बात करो, शांति की राह पर देश को एक करो, शांति की राह पर देश को एक करो, नफरत छोड़ो भारत जोड़ो, नफरत छोड़ो भारत जोड़ो जात पात के बंधन तोड़ो, मानवता की बात करो, जात के बंधन तोड़ो, मानवता की बात करो, शांति की राह पर देश को एक करो, शांति की राह पर देश को एक करो, नफरत छोड़ो भारत जोड़ो, नफरत छोड़ो भारत जोड़ो
संभाजी भगत यांचं गाणं मी इथं सादर करतोय. ये हिटलर के साथी जनाजों के बाराती, ये हिटलर के साथी जनाजों के बाराती, पूछते नहीं है इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. चल रहा है ना वातावरण. इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. अरे गलती करोगे आहे भरोगे, अरे गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई. चोर चीटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, चोर चीटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई, लोकसभा में बैठे हैं भाई, विधानसभा में बैठे हैं भाई. बैठ के क्या कर रहे हैं? बातें राम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें पुराण की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम तो अपनी जगह पे, अरे राम रहीम तो अपनी जगह पे, रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. फिर ये बैठ के क्या कर रहे हैं? सिलिकॉन की वैली में भाई सियाराम का मार्केट है भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हैं भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हैं भाई, वानर सेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हैं भाई, वानर सेना हम बन गए भाई. अरे अमेरिका से लेते हैं झटका, अरे अमेरिका से लेते हैं झटका, अयोध्या में हमने खाया है फटका. वो एक्टिंग करते हैं भाई, क्या करते हैं? कई प्रकार के ड्रेस बदल के, चाय वाला बोल के, बहुजनों का ओबीसी वाला बोल के वो एक्टिंग करते हैं, जुल्मे फेंकते हैं, जुमले. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, वो एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. कैसे स्वयं सेवक है रे भाई, सेवा स्वयं की चली है भाई. ये टिपर शूटर गेमर इतिहास इनका देखो, ये हिंसा के कसाई, खुलेआम सबको बोलो, ये धर्म अलग लगते, ये धर्म अलग लगते, पर एक कारनामे. ये धर्म से क्या मतलब, भगवान से क्या मतलब, भगवान गद्दी इनकी, इन्हें सत्ता से है मतलब, भगवान गद्दी इनकी, इन्हें सत्ता से है मतलब. अरे बच्चे बचाना, बस्ती बचाना. 24 मध्ये जर सर्व बहुजन समाज, शोषित पीडित समाज काही पर्यायी उपाय नाही करू शकला आणि परत राक्षसी बहुमताने ईव्हीएमच्या माध्यमातनं परत हेच सरकार निवडून आलं, तर जगभरातले बुद्धिवंत, विचारवंत, निरीक्षक, राजकीय विश्लेषक, संश्लेषक म्हणत आहे की 24 नंतर परत निवडणुका होतील की नाही, परत अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणार की नाही, परत व्यक्ती स्वातंत्र्य राहणार की नाही. त्यामुळं अशा एका निर्णायक टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून शाहीर संभाजी भगत म्हणतो, ये टिपर शूटर गेमर इतिहास इनका देखो, ये हिंसा के कसाई, खुलेआम सबको बोलो, ये धर्म अलग लगते पर एक कारनामे. इन्हें धर्म से क्या मतलब, भगवान से क्या मतलब, भगवान गद्दी इनकी, इन्हें सत्ता से है मतलब, भगवान गद्दी इनकी, इन्हें सत्ता से है मतलब. अरे बच्चे बचाना, बस्ती बचाना, अरे बच्चे बचाना, बस्ती बचाना, प्यारा भारत इनसे बचाना. इनसे नोट तो लेना रे भाई, पर वोट ना देना रे भाई, इनसे नोट तो लेना रे भाई, पर वोट ना देना रे भाई. आज आपल्या देशामध्ये आपण सर्वात मोठी लोकशाही आहे म्हणून जगात मिरवतो. त्या लोकशाहीचं मूल्य, त्या लोकशाहीची संकल्पना, त्या लोकशाहीचं तत्वज्ञान सांगताना फ्रान्सचा तत्ववेता व्हॉल्टेरियर म्हणायचा की मी तुझ्या मताशी सहमत नाही, मी तुझ्या मताशी सहमत नाही आणि तुझ्या मताशी कधी सहमतही होणार नाही,
पण तुझं मत व्यक्त करण्याच्या आड कुणी आला धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, तर मी त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होणार. हे लोकशाहीचं मूल्य आहे. आणि याच व्हॉल्टेरियरचा अभ्यास केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक लढणे आणि निवडून येणे म्हणजेच लोकशाही नाही आहे. तर लोकशाही हे एक जीवन मूल्य आहे, जीवन तत्वज्ञान आहे. प्रत्येकाने प्रत्येकासोबत वागताना, बोलताना, निर्णय घेताना, कार्य करताना लोकशाही पद्धतीनं केलं पाहिजे. कुटुंबामध्ये नवरा बायको त्यांची मुलं या 4 लोकांमध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे. अशा या लोकशाही खतरेमध्ये असताना आपण जमलेलो आहोत. यानंतर पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी आपले राहुल भाऊ सूर्यवंशी एक शेवटचं गाणं सादर करत आहेत. हॅलो, ॲक्च्युली शेवटचं होतं पण काही फरमाईश होती कालचं गाण्याचं, थोडंसं प्रयत्न करू घेतो. देशावरती प्रेम अलौकिक केले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. गोल में जही परिषद त्यानी वाणिली गाजविली, मूलभूत हक्कांची सदणी कैफियत मांडी आली. बहिष्कृतांचे दुःख जगांच्या वेशीवर ठेविले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. हिमरावानी देशावरती प्रेम अलौकिक केले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. शांती पथावर रथ क्रांतीचा आकित पुढती नेला, शांती पथावर रथ क्रांतीचा आकित पुढती नेला. इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले. हिमरावानी देशावरती प्रेम अलौकिक केले, इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले, रंगवून ते गेले.
अर्थव्यवस्था या देशाची सृष्टीर भक्कम व्हावी, दारिद्र्याच्या रेषेखालील जनतावरती यावी. अर्थव्यवस्था या देशाची सुस्थिर भक्कम व्हावी, दारिद्र्याच्या रेषेखालील जनतावरती यावी. स्वप्न गोजिरे भारत भूचे लोचनात रेखियले, इतिहासाचे पाण सुवर्णी रंगवून ते रंगवून ते. भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले, इतिहासाचे पाण सुवर्णी रंगवून ते गेले. हेलो. और साथ ही आज संत रविदास जयंती है, जिन्होंने पिछड़े वर्ग के लिए बहुत उम्दा काम किया था. आज उनको भी हम नमन करते हैं, वंदन करते हैं. बहुजन विचार मंच की तरफ से मैं रामकृष्ण कुंडरा आप सबका स्वागत करता हूं. लढा विचारांचा, सन्मान संविधानाचा, आज इसका तीसरा दिन है. ये चेयर हटाना नहीं, इधर जाने लगे. विनती करता हूं कि अपना स्थान ग्रहण करें. कार्यक्रम की शुरुआत करते हुए चंद्रपुर के जागरूक नागरिक, चंद्रपुर के सारे नगर सेवक, विविध संगठना के पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, हमारी आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र, सुभाष धोटे जी, राजूरा विधानसभा क्षेत्र, और अंत में विश्वंबर चौधरी जी की. अभी जैसा गोपाल बाबू ने बोला कि मेरा सीक्वेंस शायद गलत हो गया है, मेरा सीक्वेंस थोड़ा जानबूझ के ही गलत हो गया था. क्योंकि क्या है ना, ये जो जनता है ये रोज महंगाई, बेरोजगारी, धर्म, इन सबके थपेड़े खा के भी आज यहाँ पे सुनने को आई है. तो सबसे पहले हमको इनका स्वागत करना चाहिए. विश्वंबर जी, आप हम मिलकर कितना भी करें, लेकिन ये जनता अगर सुनने ना आए तो हमारी कोई वो नहीं रहेगी. इसीलिए सबसे पहले हम इनका स्वागत करते हैं. दूसरे, हमने चंद्रपुर के सारे नगर सेवक, पदाधिकारियों, इनका स्वागत किया, क्योंकि ये एक सिपाही की तरह ढाल बन के इस जनता के सामने खड़े हुए हैं, जो कुछ ना कुछ, कहीं ना कहीं दिन रात एक करके अपना हाथ भर ही सही बट इस समाज को सुधारने में लगाते हैं. फिर हम अपने आमदारों का स्वागत करते हैं. आमदारों के स्वागत में मैं ये कहना चाहूँगा कि एक तरफ हमारे आमदार हैं जो इस पुरोगामी विचारधारा को आगे ले जा रहे हैं, जो ऐसे बौद्धिक कार्यक्रम ले रही है, और दूसरी तरफ नफरत की राजनीति करने वाले आमदार हैं जो खेल और इस तरह के कार्यक्रम लेके आगे बढ़ रहे हैं. और विश्वंबर जी, हम आपका स्वागत करना चाहते हैं कि आप दिन रात एक करके पूरा महाराष्ट्र घूम करके झंडा हाथ में लेके देश को तरक्की के ओर ले जा रहे हैं. तो आज सबसे पहले हम प्रमुख उपस्थित विश्वंबर चौधरी जी का आपका स्वागत करना चाहेंगे. विश्वंबर जी, आप आगे आ जाएं, जिससे हम आपका स्वागत कर सकते हैं. आपका स्वागत करने हम प्रतिभाताई और सुभाष भाऊ धोटे इनको अनुग्रह करते हैं कि पुष्पगुच्छ और शॉल देके स्वागत करें. विश्वंबर जी ने अभी एक संस्था बनाई है, निर्भय बनो, इसके जो संस्थापक हैं, जो पूरे महाराष्ट्र में काम कर रही है. और गोपाल बाबू अमृतकर उनको सम्मान चिन्ह देके स्वागत करेंगे. राज मुद्रा की एक प्रतिमा बनाई गई है उन्होंने सकट लकड़े में, उससे वो स्वागत करेंगे.
गोपाल भाऊ और संगीताताई अमृतकर। मैं प्रतिभाताई से अनुरोध करूंगा वहीं रुके। संगीताताई अमृतकर प्रतिभाताई का स्वागत करेंगे। सुभाष भाऊ धोटे का स्वागत करेंगे संगीताताई अमृतकर। आज के कार्यक्रम के कार्याध्यक्ष हैं बड़ीराज धोटे, उनका स्वागत करेंगे मनीष तिवारी जी। बड़ीराज धोटे जी, मनीष तिवारी। हो इसके बाद हम शहर के कुछ पदाधिकारियों का नाम लेना चाहेंगे जो दिन रात एक करके हमारे शहर में समाज अच्छा बनाने के लिए काम कर रहे हैं। मैं तुरंत नाम लूंगा और उनसे अनुरोध करूंगा कि तुरंत आगे आए, जिससे हम जल्दी कार्यक्रम की शुरुआत कर सकते हैं। मैं इनवाइट करना चाहूंगा विनोद भाऊ दत्तात्रेय को, ठीक है, रामू तिवारी जी को। रामू भैया बस तुरंत में, ताई की इच्छा है इसलिए हम कर रहे हैं। आइए प्लीज प्लीज प्लीज। चंदा ताई वैरागढ़े, जहाँ कहीं भी हो तुरंत आगे आ जाए, ताई स्वागत करना चाहती हैं। चंदा ताई वैरागढ़े। नम्रता ताई प्लीज। लिस्ट में और 5-7 नाम है, मैं जल्दी करना चाहूंगा। नम्रता ताई ठेमसकर, महिला जिलाध्यक्ष चंद्रपुर कांग्रेस। मनीष तिवारी जी, प्रोफेशनल कांग्रेस अध्यक्ष चंद्रपुर चैप्टर। मनीष तिवारी जी। हाँ। संगीताताई अमृतकर, प्रथम नगर अध्यक्षा, माफ कीजिएगा, प्रथम महापौर। सुरेश महाकुलकर जी अगर उपस्थित हो तो, माजी नगर अध्यक्ष। सुनीता लोडिया जी, माजी नगर अध्यक्षा। दीपक जायसवाल जी, माजी नगर अध्यक्ष। दीपक जायसवाल जी। कल्पना लहामगे जी, माजी नगर सेवक कल्पना लहामगे जी। वीणाताई खनके। वीणाताई जहां कहीं भी है तुरंत आगे आए, थोड़ा जल्दी आना पड़ेगा। जिस फुर्ती से इलेक्शन में काम करते उसी फुर्ती से काम करना पड़ेगा। पिंटू शिरवार, प्रसन्ना शिरवार जी, माजी नगर सेवक। प्रसन्ना शिरवार जी। वीणा खनके जी के बाद प्रसन्ना शिरवार जी। सुनीता अग्रवाल मैडम। उषा धांडे जी। मैडम, माजी नगर सेविका। नंदू नागरकर जी। शिल्पा आंबेकर जी। अरुण बुरड़कर जी, माजी नगर सेवक, अरुण भाऊ बुरड़कर। राजकुमार रुके जी। जी। पिंकी दीक्षित जी, माजी नगर सेवक, पिंकी भैया दीक्षित। पीतांबर कश्यप जी, माजी नगर सेवक। राजेश रेवलदीवार जी। वंदना भागवत, माजी नगर सेविका। अशोक नागापुरे जी। सारिका उराड़े जी। नितिन बंसोड़ जी। प्रतीक डोरलेकर, कोषाध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी। प्रतीक डोरलेकर। राजू रेड्डी जी, आपसे भी अनुरोध है, आइएगा।
इसी के साथ हम स्वागत को समाप्त करते हैं। प्रतिभाताई अपनी जगह स्थान ग्रहण कर सकते हैं। कार्यक्रम को शुरू करने के पहले हम ये सब क्यों कर रहे हैं? संविधान के लिए। तो संविधान की प्रस्तावना का पठन करने के लिए और जो हमारे प्रमुख अतिथि हैं विश्वंभर जी, उनका परिचय देने के लिए मैं आग्रह करूंगा अरुण भिलके जी से। अरुण भिलके। माननीय विश्वंभर चौधरी यांना ऐकण्यासाठी जमलेले आहोत आणि विषय आहे, आज देश खरंच संविधानानुसार चालत आहे का? तर संविधानानुसार चालत आहे का? संविधान म्हणजे काय? संविधानचा गाभा, संविधानाचा आत्मा त्याच्या प्रिम्बलमध्ये आहे, उद्देशिकेमध्ये आहे. तर या कार्यक्रमाच्या आधी, या भाषणाच्या आधी ते मी आपल्या समोर वाचतो. मी वाचल्यानंतर तुम्हीही म्हणायचं आहे, जसं आपण शाळेत प्रतिज्ञा घ्यायचो त्या पद्धतीनं. सर्व उभे झाले तर आणखी जास्त भाव त्याच्यात व्यक्त होणार, इन्व्हॉल्वमेंट होणार. हां, ठीक आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्यासाठी त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान. हा देश संविधानानुसार चालत आहे का या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहे माननीय विश्वंभर चौधरी यांचं परिचय अनेक वर्षापासून अण्णा भाऊ हजारे, अण्णा भाऊ साठे यांच्या आंदोलनापासून, भ्रष्टाचाराच्या विरोधात जे जनआंदोलन देशभरात पेटलं होतं तेव्हापासून माननीय विश्वंभर चौधरी या आंदोलनामध्ये सहभागी होते. तेव्हापासूनच लोकांना ते परिचित आहेत. सोबतच ते अनेक नियतकालिकांमधून लेखन, चिंतन, मनन करत आलेले आहे. परंतु त्यांचं व्यक्तिगत शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हे लोकांना माहीत नाही आहे. तर तिथून मी थोडंसं त्यांचा परिचय आपणास करून देण्याचा प्रयत्न करतो. सरांचं MSc PhD शिक्षण झालेलं आहे आणि PhDचा विषय आहे जगभरात जी काही उत्पादन पद्धती चाललेली आहे, जी काही अर्थव्यवस्था राबवल्या जात आहे, त्या उत्पादन पद्धतीचं, त्या अर्थव्यवस्थेचं पर्यावरणावर काय परिणाम होत आहे याचा सूक्ष्म रूपात अभ्यास करणे आणि धोरणकर्त्यांना त्याची जाणीव करून देणे या संदर्भात त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर त्यांनी हा देश संविधानानुसार चालवायचा आहे राज्यकर्त्यांनी, राज्यव्यवस्थेनी, आणि नागरिकांचा, देशातील सजग नागरिकांचा या राज्यावर वचक असलं पाहिजे म्हणून संविधानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी LLB केलेली आहे. आणि आज ते या विषयावर हक्काने बोलण्यासाठी इथे जमलेले आहे.
पर्यावरणावर अभ्यास केल्यानंतर त्यांनी पुणे येथे एक पर्यावरणाच्या संदर्भात सल्ले देणारं एक संस्था स्थापन केलेली आहे. गेल्या 23 वर्षापासून ते पुणे येथे राहतात आणि या संस्थेचं संचालन करतात. अनेक नियतकालिकांमधून, मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. आपलं चिंतन, मनन, निरीक्षण लेखांमधून, प्रबंधांमधून व्यक्त केलेलं आहे. आणि सामाजिक माध्यमांवर ते सतत सक्रिय राहतात आणि चालत असलेल्या जागतिक राष्ट्रीय चर्चेमध्ये ते आपले मत, आपलं विश्लेषण, आपलं संश्लेषण, आपलं निरीक्षण व्यक्त करत असतात आणि राजकीय मतं मांडत असतात आणि राजकीय भूमिका घेत असतात. अनेक जनआंदोलनांमध्ये त्यांनी अनेक वर्षांपासून आपली सक्रिय भूमिका बजावलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांच्या जन आंदोलनामध्ये अनेक वर्ष ते सल्लागार म्हणून, संस्थापक सभासदांमधून ते काम करत राहिले. अनेक वर्ष त्यांनी या जन आंदोलनाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि समन्वयक म्हणून 12 वर्ष त्यांनी याच्यामध्ये कंट्रीब्युशन दिलेलं आहे. देशामध्ये भूसंपादनाचा कायदा 2013 मध्ये येत असताना तो कायदा कसा जनविरोधी आहे, पर्यावरण विरोधी आहे, देशातल्या सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी यांच्या विरोधी आहे, हे ठणकावून सांगण्यासाठी त्यांनी या भूसंपादन कायद्याच्या विरोधात जनआंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि पुढे राहून आपली भूमिका बजावली. त्यानंतर पाणी परिषदेमध्ये, अनेक परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये पाण्याच्या योग्य वापर झाला पाहिजे, पाणी वापर करताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात त्यांनी वैज्ञानिक निरीक्षण नोंदवलं आणि धोरणकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यासोबतच ते भारतातल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इतिहासाचा अभ्यास करून आज आपण विकासाच्या सामाजिक, सांस्कृतिक ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर धर्माचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभ्यास करून त्यांनी आपली मतं मांडलेली आहे आणि भूमिका घेतलेली आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून देशामध्ये जे काही धर्मांध वातावरण निर्माण झालेलं आहे, लोकशाही वातावरण निर्माण झालेलं आहे, हिंदू धर्म खतरे में है म्हणून संविधान खतरेमध्ये आणलेलं आहे. तर या संविधानाच्या बचावासाठी, या संविधानाच्या भूमिकेसाठी आपल्याला ते विस्तृत मार्गदर्शन करणार आहे. अशा विचारवंताला, सामाजिक कार्यकर्त्यांना मी इथे आदरपूर्वक निमंत्रण करतो की त्यांनी मंचावर यावं आणि उपस्थित सजग नागरिकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद.